ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये मजा येणार आहे प्रेक्षकांना, कारण अर्जुन सायली दोघं पण बाहेर फिरायला जाणार आहे आणि त्यांना बघितल्यानंतर आपलीसुद्धा इच्छा होते की आपण पण गेलं पाहिजे. पण असं काही होणार नाही. चला आपण सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली म्हणत असते, आज पूर्ण वेळ अर्जुन आणि मी बाहेर फिरायला जाणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको माझ्या मनातलं कसं कळलं तुला? सायली सांगत असते, मला तुमच्या मनातलं सगळं व्यवस्थित कळतं, म्हणून तर मी ठरवलं आहे आजचा दिवस फक्त अर्जुन तन्वीचा. हे ऐकल्यानंतर अर्जुनला पण छान वाटतं. तो गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो. आणि मग येणार का आज माझ्याबरोबर फिरायला? सगळ्यांना खूप छान वाटत असतं. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली पटकन हो म्हणून टाक. सायली पण हो म्हणते. तर कल्पना काकू सांगत असतात, तुम्ही बाहेर निघालात पण बाहेरचं अजिबात काही खायचं नाही हां. नंतर अर्जुन सायली दोघं पण आवरण्यासाठी जातात निघून. तर दुसरीकडे प्रिया कॉन्स्टेबलला सांगत असते, त्या भेटायला आज मुलगी येणार आहे आणि तिचं नाव रजिस्टरमध्ये नाही आलं पाहिजे. कॉन्स्टेबल पण तयार होतात. त्याच वेळेला तिथे ती मुलगी येते आणि तिने तिचा चेहरा ओढणीने झाकलेला असतो. प्रिया तिला सांगते की इथे तू ओढणी काढली तरी पण चालेल, कोणी ओळखणार नाही तुला. ती ओढणी बाजूला करते. तर प्रिया सगळा प्लॅन तिला समजून सांगते, हे काम फक्त तू करू शकते. तर ती मुलगी पण ते काम करण्यासाठी तयार होते. तर सायली छान तयार होऊन आलेली असते. सायली खरंच खूप छान दिसते प्रेक्षकांनो. अर्जुनची तर विकेटच पडलेली असते तिला बघितल्यानंतर. एकटक तिच्याकडे बघतच असतो. सायली म्हणते, अहो काय बघताय माझ्याकडे? अर्जुन म्हणतो, काही नाही, पण आज मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणीसोबत मी फिरायला चाललो आहे, म्हणजेच तन्वीसोबत. पण तू तन्वी कमी आणि सायली जास्त दिसते. सायलीला राग येतो. ती उठून जाणार असते. तिचं असं म्हणणं असतं की त्याने आज तरी म्हटलं पाहिजे ना, मी तन्वीसोबत फिरायला चाललो आहे माझ्या मैत्रिणीसोबत. सायलीला थांबवतो आणि सॉरी बोलतो. तर अर्जुन सायली दोघं पण डेटवर निघालेले असतात आणि बाहेर छान पाऊस पडत असतो, थंडगार वारा. तर दोघांना तर एकदम भारी वाटत असतं. तर सुभेदारांच्या घरी अस्मिता म्हणत असते, अर्जुन सायली घरी नाही तर घर अगदी सुनं वाटतंय हो ना. आणि प्रतिमा आत्या पण गेली आहे. कल्पना काकू सांगत असतात, आता सुमन पण काही दिवसासाठी तिच्या भावाकडे जाणार आहे ना, तर आपण प्रतिमाला इथेच बोलून घेऊया, सायलीला पण बरं वाटेल. थांब, मी आत्ता लगेच सायलीला फोन करून कळवते. अस्मिता म्हणते, अगं मम्मा, ते दोघं पण डेटवर गेले, नको डिस्टर्ब करू त्यांना. तुला काय सांगायचं आहे ना, घरी आल्यानंतर सगळं सांग. तेव्हा कल्पना काकू पण त्या वेळेपुरतं थांबतात, पण त्यांची काही इच्छा नसते थांबण्याची. त्यांना असं झालेलं असतं की सायलीला कधी एकदाचं फोन करून ते सगळं सांगतील. अर्जुन सायली जात असतात. त्याच वेळेला सायलीला भाजलेलं कणीस दिसतं आणि ती अर्जुनकडे हट्ट करते की मला भुट्टा खायचा. अर्जुन पण घेऊन देतो. तर सायली खूप खुश असते. बाहेर मस्त छान पाऊस पडतोय आणि थंडगार वारा आणि त्यामध्ये गरमागरम भुट्टा. तर सुभेदारांच्या घरी यांचं बोलणं चालूच असतं. त्याच वेळेला अश्विनला काय होतं काही कळत नाही. तिथून तो उठतो आणि जायला लागतो. सगळे त्याला थांबवतात. अरे अश्विन, काय झालंय? त्यांच्या लक्षात येतं की अश्विनचा मूड काही बरा नाही. कल्पना काकू म्हणत असतात, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण यातनं तुला आता बाहेर पडावं लागेल अश्विन. किती दिवस तू यामध्ये अडकून राहशील? अस्मिता पण त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. अरे अश्विन, तू त्याच गोष्टींचा विचार करू नको. जेवढं यामध्ये अडकशील तेवढा त्रास तुलाच होईल. तुझं काळीच तुलाच खात राहील. मला वाटतं तू यामधनं बाहेर पडलं पाहिजे. प्रियाला डिवोर्स दे आणि मोकळा हो, म्हणजे सगळं कसं व्यवस्थित होईल आणि या गोष्टीचा जास्त विचार करू नको. तर दुसरीकडे अर्जुन सायली कॉफी आणि चहा पिण्यासाठी खाली उतरतात. अहो, तुम्ही इथे चहा आणि कॉफी पिणार आहात? मला वाटलं नव्हतं असं रस्त्यामध्ये तुम्ही उतराल. तर अर्जुन चहा कॉफीसाठी ऑर्डर देतो. त्याच वेळेला सायलीचं लक्ष गरमागरम वडापावकडे जातं. अहो, मला वडापाव पण खायचा आहे आणि तो पण मिरचीसोबत. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, मम्माने काय सांगितलं माहिती ना तुला, बाहेरचं काहीच खायचं नाही आणि तोही मिरचीसोबत. एवढं तिखट नाही, बिलकुल नाही. तर सायली खूप हट्टाने मागत असते, अहो प्लीज, एकच खायचं आहे ना, एक तर द्या वडापाव. अर्जुन नाही म्हणत असतो, पण सायली कुठे ऐकते. वडापावसाठी ऑर्डर देते पण ती, आणि त्यासोबत मिरची पण द्या. अर्जुन म्हणतो, बायको मी तुला काय सांगितलं, नाही खायचं आहे वडापाव. पण सायलीसमोर त्याला त्याचं माप झुकतं घ्यावंच लागतं, कारण त्याची कॉफी पण त्यावेळेला तयार होत असते ना. त्यानंतर चहा आणि कॉफी तयार झालेली असते. अर्जुनकडे दिल्यानंतर तो मिक्स करतो. तो माणूस विचारतो, अहो साहेब, हे काय करताय, नका करू असं. अर्जुन सांगतो, ही तर आमची स्टाईल आहे चहा आणि कॉफी पिण्याची. तर दोघं पण चहा कॉफीची मजा घेतात. नंतर सायलीसाठी वडापाव पण तयार झालेला असतो. सायली जेव्हा वडापाव खाते आणि त्यासोबत मिरची, अर्जुन तिला थांबत असतो. अगो बायको, बस झाली, किती तिखट खाते, आणि आता ही शेवटची मिरची हां. तर सायली सांगते, जसं अर्जुनशिवाय सायली अपूर्ण आहे तसंच मिरचीशिवाय वडापाव अपूर्ण आहे. तेव्हा मिरची तर खाल्लीच पाहिजे. एक संपल्यानंतर परत दुसरी मिरची घेते, परत तिसरी मिरची. अर्जुन तिला थांबवत असतो, बायको अगं किती तिखट खाते. तर दुसरीकडे अश्विन पण सांगत असतो, हो, या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो आहे.
कितीही विसरण्याचा प्रयत्न केला पण नाही विसरता येते मला. अस्मिता पण सांगत असते, हो अश्विन, तुला यातनं बाहेर पडायचं असेल तर तुला डिवोर्स घ्यावाच लागेल. हळूहळू तू यातनं बाहेर पडशील आणि तुझ्या डोक्यातनं सगळे विचार पण जातील. आता मी पण डिवोर्स घेऊन मोकळी झालीच ना, मला आता खूप छान वाटतंय. तसं तू सुद्धा डिवोर्स घेतल्यानंतर तुला पण चांगलं वाटेल अश्विन. अश्विनला याबद्दल सध्या तरी काही बोलायचं नसतं. सगळ्यांनी त्याला खूप समजून सांगितलेलं असतं की तू डिवोर्स घे आणि मोकळा हो म्हणून. तर अश्विनला पण सगळ्यांचं बोलणं पडतं. त्यानंतर कल्पना काकू अर्जुनला फोन करतात. काय मग लव बर्ड, कसं चाललंय, सगळं व्यवस्थित तर आहे ना? त्याच वेळेला सायली मिरची मागत असते. कल्पना काकू म्हणतात, अरे ही मिरची कसली मागते, तुम्ही बाहेर काही खाताय का? अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा, काही नाही खाते, आता बाहेर आली ना, घरासाठी मिरची लागेल म्हणून मिरची घेत बसली. खोटं बोलत असतो. तेव्हा कल्पना काकू सांगतात, काय हे सायली, आता तुम्ही फिरायला गेलात ना, तेव्हा या घरातल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको बरं तू. आणि हो, बाहेरचं अजिबात काही खायचं नाही हां, चहा कॉफीसुद्धा घ्यायची नाही. अर्जुन सायली दोघं पण एकमेकांकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, आम्ही काहीच नाही घेणार, नको तू टेन्शन घेऊ. फोन ठेवल्यानंतर सायली वडापाव खाण्याचं काम चालूच असतं आणि एकावर एक मिरच्याही घेत असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडनं प्लेट हिसकावतो आणि स्वतःच खायला लागतो. तू स्वतःला त्रास करून घेते ना, आता मी स्वतःच खातो. वडापावसोबत एक मिरची खाल्ल्यानंतर त्याची तर हालत एकदम बुरी होते. बापरे, हे काय बायको, किती तिखट आहे, अजिबात खाल्ली जात नाही माझ्याकडून. त्याची अवस्था बघून सायलीला तर खूप हसू येत असतं. हां, माझी अशी अवस्था झाल्यानंतर तुला हसू येतं आहे ना? तर सायली त्या माणसाकडनं साखर घेते आणि अर्जुनला खायला देते. त्यानंतर त्याला कुठे बरं वाटतं. काय मग, अजून काय ऑर्डर करू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही बायको, आता काही ऑर्डर करू नको, आता घरी निघूया आपण. हा भाग इथेच संपतो. घरी आल्यानंतर पण दोघांमध्ये भांडण चालू असते. सायलीचं म्हणणं असतं की सायली सायली आहे आणि तन्वी तन्वी, आम्हा दोघींना मिक्स करत जाऊ नका तुम्ही. तर मधुभाऊंची तब्येत बिघडल्यामुळे कुसुमने फोन करून बोलावलेलं असतं. सायली मधुभाऊंना सांगते, तुम्ही काळजी करू नका मधुभाऊ, आश्रमाची जबाबदारी आता मी घेईल. ही बातमी तर लगेच प्रियापर्यंत पोहोचलेली असते. प्रिया ठरवते, सायली जर आश्रमाची जबाबदारी घेणार असेल ना, तर याचा काटा काढलाच पाहिजे. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.